नमस्कार. आई म्हणजे दयेचा सागर, मायेची पाखर. आई म्हणजे देवाचे रूप. श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी मातेबद्दलचे प्रेम, भक्ती, कृतज्ञता व्यक्त केली आहे. मी आज आपणासाठी श्यामची आई या कथासंग्रहातील 4थी रात्र घेऊन येत आहे. रात्र 4थी पुण्यात्मा यशवंत. ही कथा आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता. एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली. जरा थांब, बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता. शिवा म्हणाला. तो पहा आलाच. ये बारकू ये, माझ्याजवळ बैस, असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले. श्याम सांगू लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाट वाहत होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळलेल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर आणि साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो 2 दिवस नालगुदाणे आजारी होता. परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले आणि पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना, लघवीसी होईना. खेड्यात कुठला डॉक्टर, कुठला एनिमा. घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हा शाळेत बोलावण्यासाठी आला. अण्णा, दादा अशी यशवंता आमची आठवण काढीत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरबाई, कुशाप्पा आले होते. माझा भाऊ गडबडा लोळत होता. पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवेत. त्याचे वय 6 वर्षाचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती. ती तो सारखी करीत होता. गोळा करून ठेवीत होता. इतक्यात आजीने ते पाहिले व आजी म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा? आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटतं. बराच किरे आहेस? नाही ग आजी, मी नव्हतो खात. उगीच आपला माझ्यावर आळ. रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालवतही नव्हते. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असायची. यशवंत आत आईजवळ गेला. तो आईही त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून. आई, मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ. का सारीजण मला बोलता? असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळ्यांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार. परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास लागले ते? यशवंत वाचणार नाही असे वाटले. 9च्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. आई, मला ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्याजवळच आहेस बाळ तू, आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई, माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखेल. तुझे सांधे दुखतात ना, यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले.
नाही हो बाळ दुखत सांदे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्तीसुद्धा येते. माझी मांडी नाही हो दुखत, तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील बघ, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई तू आपली माझ्याजवळच बस बरं, म्हणजे पुरे. तू जवळ असलीस ना म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे, भरून आला तिचा ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परम भक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला. तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंतच असेल असे एकमेकास दाखवून आम्ही म्हणत असू. पुण्यात्म्याचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हाला सांगत आणि आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही व आईही नाही, परंतु त्या मरणप्रसंगाचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे. असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखाची सर मला नाही, मी पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असेल तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलाच्या शीला जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्व सकृतच लागते. बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर माता पित्रे, थोर भावंडे मिळावयासही पुण्य लागते. परंतु माझी असेल अशी मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगीच असते ना.